त्यावेळी पहिला धडा आपल्या विज्ञानमध्ये मराठी विज्ञान नैसर्गिक संसाधने, ते नैसर्गिक संसाधने पाणी, हवा, जमीन या तिन्हीबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. म्हणजे त्याचे गुणधर्म, त्याचे उपयोग, हे हवा, पाणी आणि जमीन हे वेगवेगळे 3 घटक. या 3 घटकाबद्दल आपल्याला या पाठामध्ये त्याचे उपयोग, गुणधर्म पाहिजे. तर पहिला मुद्दा आपल्याला बघत असताना की हवा किंवा पाणी आणि जमीन हे पृथ्वीच्या सभोवताली हवेचं आवरण आहे. पृथ्वीच्या सभोवताली हवेचं आवरण, आणि या हवेच्या आवरणालाच आपण वातावरण असतो. पृथ्वीच्या सभोवताली जे हवेचं आवरण आहे त्याला वातावरण असतो, आणि या वातावरणालाच आपण ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. सायन्समध्ये वर्ड आहे की वातावरणाला ॲटमॉस्फिअर. आपल्याला आज तुम्ही मराठी विज्ञान बघत असलं तरी पुढे चालून तुम्हाला 10वी सायन्सवर जायचं असेल तर तिथे तुम्हाला वातावरण हे शब्द मिळणार नाही. सायन्समध्ये तुम्हाला ॲटमॉस्फिअरच सांगितलं जाईल. आणि आता ॲटमॉस्फिअर म्हणजे काय किंवा वातावरण म्हणजे काय, ही पृथ्वीच्या सभोवताली जे काही हवेचं आवरण आहे त्या हवेच्या आवरणालाच वातावरण किंवा आपल्या सायन्सच्या भाषेमध्ये ॲटमॉस्फिअर असं म्हणतात. आता दुसरा मुद्दा, हे जे वातावरण आहे ते पृथ्वीच्या सभोवताली आहे. दुसरं की या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये किंवा पृथ्वीच्या आतमध्ये किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी आहे, आणि हा जो पाण्याचा भाग आहे त्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जलावरण असं म्हणतात. जलावरण. आणि जमिनीचा किंवा त्याला हेमोस्फिअर. आणि जमिनीचा जो पृथ्वीच्या पृष्ठभागावर भाग आहे त्याला शिलावरण असतो. जो भाग आहे त्याला शिलावरण असं म्हणतात. आता ॲटमॉस्फिअर, हेमिस्फिअर आणि लिथोस्फिअर असे 3 भाग. पहिलं वातावरण, दुसरं जलावरण, तिसरं शिलावरण. हे 3 भाग आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसून येतात. पृथ्वीचा जो पाण्याव्यतिरिक्त पृष्ठभाग आहे त्याला आपण शिलावरण असं म्हणतो, भूकवर. त्याच्यानंतर जे पृथ्वीच्या आतमध्ये किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे पाण्याचा भाग आहे त्याला आपण जलावरण. आणि पृथ्वीच्या सभोवताली जे हवेचं आवरण आहे त्याला आपण वातावरण. आता हे तिन्ही म्हणजे वातावरण म्हणजे हवा, त्याच्यानंतर जलावरण म्हणजे पाणी, आणि शिलावरण म्हणजे जमीन. या तिन्ही बाबतीत आपल्याला बघायचं आहे. तिन्हीची माहिती किंवा तिन्हीबद्दल काही गुणधर्म, त्यांचे उपयोग, आपल्यासाठी काय किंवा सजीवासाठी काय उपयोग आहे या सर्व गोष्टीचा. पहिला मुद्दा आहे हवा. आता हवेमध्ये कोणकोणते घटक आहेत? हवेला वजन आहे किंवा नाही? हवेला वस्तुमान आहे किंवा नाही? हवा दिसते का किंवा ते जाणवतं का आपल्याला हवा? त्या गोष्टी आपण लक्षात घ्यायचं की हवा हे आपल्याला दिसत नाही.
परंतु ते जाणवतं आपल्याला. हवा सुटलेली असेल तर ते आपल्या स्पर्शानं ते जाणवतं आणि हवेला वेग नाही. दुसरा मुद्दा की हवेमध्ये काही घटक आहेत. आता हवा ही एक वेगवेगळ्या घटकापासून तयार झालेली आहे. वेगवेगळे त्याच्यामध्ये काही वायू आहेत. आता त्यांचं प्रमाण काय, ते कोणते कोणते वायू आहेत? सर्वात साधारणपणे की हवा ही आपलं नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेलं आहे. म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण जे आहे ते मॅक्झिमम आहे आणि हे नायट्रोजनचं प्रमाण किती असेल तर 78%. हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण 78% आणि ऑक्सिजन 21%. मुख्यतः दोन वायूपासूनच हवा बनलेली आहे. जास्तीत जास्त दोन्हीची बेरीज जर आपण केलं तर 99% हे दोन वायू आहेत हवेमध्ये. ते कोणते? नायट्रोजन आणि ऑक्सिजन. नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%. त्या दोन्हीची बेरीज आपण जर केलं तर 99%. त्याच्यानंतर 1% जे काही असेल त्याच्यामध्ये इतर घटक आहेत. काही वायू आहेत आणि काही इतर घटक सुद्धा त्याच्यामध्ये हवेमध्ये मिसळलेले आहेत. आता कोणकोणते असतील ते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तर पहिला एक वायू कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आणि तो कार्बन डायऑक्साईड किती आहे? हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड किती पर्सेंटेज आहे? फक्त 0.03%. 0.03%. दुसरा एक वायू आहे ते म्हणजे अक्रिय वायू किंवा त्याला आपण दुसरं नाव आहे त्याचं अक्रिय वायू किंवा अक्रिय वायू किंवा त्यालाच आपण निष्क्रिय वायू म्हणतो किंवा त्यालाच आपण राज वायू. हे त्यांचं प्रमाण किती तर हवेमध्ये फक्त 0.10%. 0.10%. 0.10% म्हणजे 0.03% कार्बन डायऑक्साईड, 0.10% 0.10% निष्क्रिय वायू किंवा अक्रिय वायू किंवा राज वायू. आता हे निष्क्रिय वायू कोणते आहेत? निष्क्रिय वायू 5 ते 6 त्यांचे नाव आहे. तुमच्या पुस्तकामध्ये काही दिलेलं नाही, पण ते निष्क्रिय वायू कोणते तर हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन असे 6 वायू. म्हणजे हेलियम,
हवेमध्ये निष्क्रिय वायू जे आहेत ते निष्क्रिय वायू कोणते, तर ते 6 आहेत. एक हेलियम, एक निऑन, तिसरं आर्गॉन, चौथं क्रिप्टॉन, पाचवं झेनॉन आणि 6वं रेडॉन. असे 6 निष्क्रिय वायू सुद्धा आहेत. ते किती आहे, फक्त 0.10% आहे. 0.033% कार्बन डायऑक्साईड, 78 किंवा 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन. आणखी काही घटक आहेत ते म्हणजे धुळीचे कण किंवा काही ठिकाणी फुलातील परागकण, हे पाण्याची बास, पाण्याचं बास, या सर्व गोष्टी किंवा हे सर्व घटक ह्या हवेमध्ये मिसळलेले आहेत. म्हणून हवा हे मिश्रण आहे, ते संयुग नसून मिश्रण. हवा हे संयुग नसून मिश्रण आहे. कारण वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे, काय की कुठं कमी जास्त असू शकतं. आणखी काही घटक आहेत ते कोणते, तर काही म्हणजे घातक वायू जे की आपल्या शरीराला इजा देणारे वायू मिसळलेले असतात. आता त्याला आपण डेंजरस गॅसेस असं म्हणतो. आता हे डेंजरस गॅसेस किंवा घातक वायू कोणते, तर पहिलं आहे कार्बन मोनोऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड. दुसरं आहे कार्बन मोनोऑक्साईड 1, सल्फर डायऑक्साईड. तिसरं नायट्रस ऑक्साईड. चौथं हायड्रोजन सल्फाइड. असे हे घातक वायू देखील हवेमध्ये मिसळलेले असतात. पहिला आहे कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाइड. आता हे वायू कुठं कोणत्या ठिकाणी मिसळलेले असतील, कोणत्या भागामध्ये, ज्या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे, कोंबड्याचे खुराडे वगैरे मोठमोठे काही म्हणजे फॅक्टऱ्या टाकलेले कोंबड्यांच्या, ते कोंबड्या पाळल्या जातात त्या ठिकाणी आपल्याला तिथं गेल्यानंतर कुजक्या अंड्याचा जो वास येतो ते म्हणजे हायड्रोजन सल्फाइड. हे त्या भागामध्ये म्हणजे हवेमध्ये मिसळलेलं. दुसरं, ज्या ठिकाणी खडी तयार करण्याचं केंद्र आहे, जिथं खडी तयार केली जाते त्या ठिकाणी हवेमध्ये नायट्रस ऑक्साईड हा वायू मिसळला जातो. हे सुद्धा आपल्या शरीराला इजा देणारा घातक वायू, डेंजरस गॅस. त्याच्यानंतर SO2. आपल्या 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, जे काही स्वयंचलित गाड्या असतील त्या गाड्याच्या धुरामधून आपल्याला हा सल्फर डायऑक्साईड मिळतो. तो कसा काय, तर म्हणजे पेट्रोलमध्ये अल्प प्रमाणात सल्फर असतं. पेट्रोलमध्ये अल्प प्रमाणामध्ये सल्फर असतं आणि या सल्फरची क्रिया, त्याचं ज्वलन झाल्यानंतर त्याची क्रिया ऑक्सिजन बरोबर होते आणि हा सल्फर डायऑक्साईड वायू हवेमध्ये मुक्त होतो. म्हणजे हे वाहनातून जे बाहेर पडणारा धूर आहे त्या धुरामध्ये हा सल्फर डायऑक्साईड वायू मिसळला जातो आणि हा आपल्या शरीराला घातक आहे. आणि यालाच इंग्रजीमध्ये डेंजरस गॅस किंवा हे चारही डेंजरस गॅसेस असं म्हणलं जातं, घातक वायू. त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड कुठं, जिथं शुगर फॅक्टरी वगैरे आहे, ते मोठमोठे धुराडे आहेत त्या कारखान्यामध्ये, त्या धुराड्यात
होऊन हा कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो. अशा प्रकारचे हे 4 घातक वायू म्हणजे डेंजरस गॅसेस, अक्रिय वायू किंवा निष्क्रिय वायू किंवा राजवायू हे 0.10%, फुलातील परागकण काही ठिकाणी, हवेतील कण, धुळीत कण, त्याच्यानंतर हा कार्बन डायऑक्साईड 0.03%, त्याच्यानंतर आता सांगितलं नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%. असे हे सर्व मिसळलेले असतात हवेमध्ये, हे घटक सगळे मिसळलेले असतात. म्हणून हवा हे एक संयुग नसून मिश्रण आहे. वेगवेगळ्या घटक वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मिसळलेले असतात. काही ठराविक प्रमाणामध्ये मिसळलेलं जे म्हणजे रासायनिक पदार्थ असेल तर आपण संयुग म्हणतो. आणि हे वेगवेगळे घटक म्हणजे ठराविक प्रमाणामध्ये त्यामध्ये नसतात. त्या हवेमध्ये या घटकामुळं त्या हवेला आपण मिश्रण असतो. मिश्रण आणि संयुग पुढे चालून तुम्ही 7वी 8वीला आणखी बघता त्याच्याबद्दल माहिती. जे काही कंपाऊंड किंवा मिक्सर, संयुग आणि मिश्रण याबद्दल तुम्हाला फरक स्पष्ट करा, त्यांची व्याख्या द्या, हे सविस्तर तुम्हाला माहिती असेल. माहिती पुन्हा मिळेल. परंतु आता सध्या फक्त हवा हे एक मिश्रण आहे, म्हणजे वेगवेगळे घटक त्या हवेमध्ये मिसळलेले असतात आणि त्यांचं प्रमाण जे आहे ते म्हणजे ठराविक नाही. असं काही म्हणजे कॉन्स्टंट त्यांचं प्रोपोर्शन नाही, ठराविक प्रमाण नाही. त्यामुळे त्या हवेला मिश्रण असं म्हणतात. पहिला मुद्दा सांगितला मी तुम्हाला, हवेचं जे पृथ्वीच्या सभोवताली आवरण आहे त्याला वातावरण असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर हवेतील घटक हे सविस्तर सांगितलं. हवा हे एक मिश्रण आहे. हवेतील हे सर्व घटक, पहिलं नायट्रोजन, त्याच्यानंतर ऑक्सिजन, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि त्याच्यानंतर अक्रिय वायू, हे 6 अक्रिय वायू, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, हे 6. आणि त्याच्यानंतर दुसरं की धुळीचे कण आणि काही घातक वायू, डेंजरस गॅसेस. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गॅसेस त्या हवेमध्ये मिसळलेले असतात, वायू मिसळलेले असतात. ते 4 डेंजरस गॅसेस, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, नायट्रस ऑक्साईड, असे हे 4 डेंजरस गॅसेस हवेमध्ये मिसळलेले असतात. मग आता हवेमध्ये हे जे काही घटक आहेत त्या घटकांचा उपयोग काय मानवाला? तर पहिलं आहे किंवा त्या सजीवाला काय उपयोग आहे की पहिलं नायट्रोजन. ह्या नायट्रोजनचा आपल्याला काय उपयोग आहे की आपणाला किंवा सजीवाला? तर नायट्रोजन मुळे वनस्पतीच्या मुळामध्ये अन्न तयार होतं किंवा खोडामध्ये अन्न तयार होतं. आणि ते आपल्याला मिळतं म्हणजे प्रथिनामध्ये नायट्रोजन फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आणि हे प्रथिने आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतात. म्हणजे ते नायट्रोजन कुठं कसं काय हे सगळ्या गोष्टी पुढे चालून तुम्हाला नायट्रोजन सायकलमध्ये शिकता येईल. पण नायट्रोजनचा नेमका उपयोग काय की वनस्पती नायट्रोजन हा वायू घेतात आणि अन्न तयार करतात. ते अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. हे नायट्रोजन कुठून मिळतं? तर हे जे स्पेसमध्ये वातावरणामध्ये नायट्रोजन वायू आहे, पाऊस पडल्यानंतर ह्या नायट्रोजनची आणि ऑक्सिजनची क्रिया होते. नायट्रस ऑक्साईड तयार होतो, ते जमिनीमध्ये मुरतो आणि त्यानंतर त्याचं नायट्रिक आम्लामध्ये रूपांतर होतं. मग त्या मुळाच्या गाठीवर काही सूक्ष्म जीव असतात, ते त्या आम्लापासून नायट्रोजन वेगळं करून त्या वनस्पतीला पाठवतात. ह्या सजीवी वनस्पती वगैरे आपण त्यांना म्हणतो. हे सगळे काम त्यामध्ये होतं. ते कसं डिटेलमध्ये तुम्हाला पुढे चालून मिळेल.
सातवीला तुम्हाला या नायट्रोजनचे स्थिरीकरण किंवा नायट्रोजन हे वनस्पतीच्या खोडाला वनस्पतीला कशा प्रकारे पुरवठा केलं जातं, ते जमिनीमध्ये कसं म्हणजे मुरलं जातं, जमिनीमध्ये कसं शोषलं जातं आणि ते त्या वनस्पतीला कसं पुरवठा होतं, त्या सगळ्या गोष्टी पुढे चालून तुम्हाला नायट्रोजन सायकलमध्ये नायट्रोजन चक्रामध्ये सांगता येते. इथे एवढंच की नायट्रोजनचा उपयोग काय की वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी आणि प्रथिनामध्ये नायट्रोजन मोठ्या प्रमाणामध्ये असतं. दुसरा मुद्दा ऑक्सिजन. ऑक्सिजनचा उपयोग काय? ऑक्सिजन शिवाय तर आपण जगू शकत नाही. कारण श्वसनासाठी, आपल्या श्वसनासाठी किंवा त्या सजीव सृष्टीच्या श्वसनासाठी हा ऑक्सिजन उपयोगी असतो रिस्पायरेशन क्रियेमध्ये. त्याच्यानंतर ज्वलनासाठी, म्हणजे एखादा पदार्थ आपण ज्यावेळेस जाळतो, त्याला जाळ लागतं, त्याला त्याच्यात ज्वलन होतं, त्यावेळेस ऑक्सिजनच महत्वाचा आहे. ऑक्सिजन नसेल तर ते जळू शकत नाही, म्हणजे त्याचं ज्वलन होऊ शकत नाही. म्हणजे ऑक्सिजन शिवाय आपण राहू शकत नाही. कारण श्वसन या क्रियेमध्ये ऑक्सिजन आपण शरीरामध्ये घेतो, कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो. म्हणजे ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी या दोन गोष्टीसाठी या ऑक्सिजन उपयोगी आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, हे जे कार्बन डायऑक्साईड आहे, हे तर मागे तुम्ही शिकला असेल, तर कार्बन डायऑक्साईडचा उपयोग अतिशय महत्वाचा आहे. तो म्हणजे सजीव सृष्टीच त्याच्यामुळं जिवंत आहे. पूर्ण सजीव सृष्टी, वातावरण, सर्व काही जमिनीच्या पृष्ठभागावरील ते कार्बन डायऑक्साईड शिवाय राहू शकत नाही. कारण कार्बन डायऑक्साईडमुळेच वनस्पती अन्न तयार करू शकतात. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता कशी असते ते तुम्ही 7वीच्या वर्गामध्ये प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये बघताल किंवा फोटोसिंथेसिस असं म्हणलं जातं, त्या ठिकाणी पाहताल. पण पहिले इथं एवढंच सांगता येत आहे की कार्बन डायऑक्साईडमुळे वनस्पती अन्न तयार करतात. म्हणजे प्रत्येकाचे एक एक उपयोग आपण सांगू लागलो की नायट्रोजन मुळे वनस्पती अन्न तयार करतात. म्हणजे आपल्याला देखील ते प्रथिनामध्ये अन्नाचा पुरवठा होतो. वनस्पतीला नायट्रोजन पुरवठा केला तरच त्याची वाढ होते. आणि दुसरं की ऑक्सिजन ते ज्वलनासाठी, श्वसनासाठी. तिसरं कार्बन डायऑक्साईड, वनस्पती कार्बन डायऑक्साईड शिवाय अन्नच तयार करू शकत नाही. कारण त्याच्या पाण्यामध्ये पाणी आणि हवेमधलं हे कार्बन डायऑक्साईड यांची क्रिया झाल्यानंतर वनस्पतीच्या पाण्यामध्ये अन्न तयार होतं. ते प्रकाश संश्लेषण या भागामध्ये फोटोसिंथेसिस मध्ये आपल्याला बघायचे पुढे चालून. तर पहिल्यांदा एवढंच सांगायचं मला की या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी होतो. चौथा मुद्दा, हे जे काही अक्रिय वायू आहेत, अक्रिय वायू हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, या वायूचा उपयोग फोटो फिल्म मध्ये केला जातो. लाईट म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब मध्ये केला जातो. या सर्व म्हणजे घटकांचा उपयोग मी तुम्हाला सविस्तर सांगितलं. आता याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की हवेमध्ये जे काही दुसरा घटक आहे तो म्हणजे ओझोन. आता ओझोन हे पृथ्वीच्या सभोवताली जे हवेचं आवरण आहे त्याच्यामध्ये, त्या आवरणामध्ये ओझोनचं सुद्धा आवरण आहे. त्याला ओझोनचं आपण थर म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला ओझोन लेअर असं म्हणतो. ओझोनचा थर.
किंवा वनस्पतींना असं डायरेक्ट काही फायदा होत नाही, म्हणजे त्याचं शोषून घेऊन काही दुसरं काही तयार होणं असं काही नाही. पण एवढंच की त्याच्याशिवाय हे आपण जगू शकत नाही. कारण ओझोन लेअर जर नसेल तर सूर्याच्या किरणापासून किंवा सूर्याच्या किरणामध्ये दुसरे काही किरण असतात, त्याला आपण अतिनील किरण असं म्हणतो. हे अतिनील किरण जर डायरेक्ट सूर्याच्या किरणातून आपल्या शरीरावर जर पडले तर आपल्याला त्यामुळे धोका असतो, म्हणजे शरीराला आघात होऊ शकतो आणि ते हानी होऊ शकते आणि त्यामुळे ते अतिशय हानिकारक असतं. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये त्या वातावरणामध्ये एक ओझोन लेअर असल्यामुळं ते अतिनील किरणे सूर्यप्रकाशापासून आलेले हे अतिनील किरण या लेअरमध्ये, या थरामध्ये शोषले जातात. या थरामध्ये शोषल्यानंतर ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊ शकत नाही, म्हणजे आपल्या शरीराला त्या अतिनील किरणामुळं काही आघात होऊ शकत नाही, काय हानी होऊ शकत नाही. म्हणून त्या ओझोन लेअरला आपण एक संरक्षक कवच असं म्हणतो. ओझोन लेअरला संरक्षक कवच असं म्हणतात. हे जे ओझोन लेअर आहे त्या ओझोन लेअरला संरक्षक कवच असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं या सर्व जागतिक लेवलवर त्याचा विचार करण्यात आला आणि सर्वांनाच लक्षात राहावं की बा ओझोन हे एक लेअर असतं आणि त्याचं त्या लेअरचं आपण म्हणजे हे करू नये, त्याच्यावर आपण मात करू नये किंवा ते कमी होऊ नये याची काळजी घ्यावी. ते कसं की काही यंत्रे असतील, त्या यंत्रातून कार्बन फ्लोरोकार्बन्स किंवा कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन फ्लोरोकार्बन्स कार्बन्स व कार्बन टेट्राक्लोराइड हे वायू हवेमध्ये त्या मिसळल्यामुळं ओझोन लेअर संपून जाण्याची भीती आहे. आणि अलीकडे हे असे आपण रेफ्रिजरेटर किंवा यंत्रे यांचा अतिशय उपयोग होऊ लागलेला आहे, जास्तीत जास्त उपयोग होऊ लागलेला आहे. त्यामुळं वातावरणामध्ये कार्बन टेट्राक्लोराइड किंवा कार्बन फ्लोरोकार्बन हे मिसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ओझोन लेअर कमी होऊ शकतो. हे सर्व जागतिक लेवलवर याचा विचार झाला आणि जगातील सर्व लोकांना याचं ज्ञान व्हावं म्हणून 16 सप्टेंबर हा एक ओझोन दिवस म्हणून जागतिक ओझोन दिवस म्हणून पाळला जातो. कोणता दिवस? 16 सप्टेंबर. म्हणजे या वातावरणामध्ये एक लेअर आहे, एक थर आहे, ते म्हणजे ओझोन आणि ते संरक्षक कवच आहे आपल्यावरलं. त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही किंवा आपल्याला म्हणजे ते जर आपल्या शरीरावर डायरेक्ट प्रत्यक्षपणे सूर्यापासून जर पडले तर ते अतिनील किरण जर पडले तर आपल्याला त्या शरीराला हानी होऊ शकते. आणि हे सर्व म्हणजे जगालाच समजावून देण्यासाठी किंवा सांगण्यासाठी म्हणून हे 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन म्हणून पाळला जातो. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून पाळला जातो. आता हवेचे घटक, हवेतील भाग, त्याच्यानंतर त्या हवेचे उपयोग, हवेतील घटकाचे उपयोग आणि ओझोन लेअर किंवा ओझोन हे संरक्षक कवच
याबद्दल मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा